नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, दुसरे चरणा संताची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ईश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, किंवा ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख, वसुदेव सुतम देव कंस चानूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु, भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम, सुपीच्य गुच्छ मस्तकम सुनादवेणुहस्तकम, अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम, भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी वर्णे गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम,
वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी वर्णे गुण माझी वाणी वर्णे गुण प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी वर्णे गुण माझी वाणी वर्णे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम दादा थोडा वेळ कमी करा आईशी देई प्रेम काही कळा पाहती गवळणी कडक आवाज करतो पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे तया विननासी नव्हे दुसरिया ऐशी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने आगुना आणिला म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीदीश परमात्म्याचे लाडकी लढीवाळ भक्त वैराग्यस्य परममूर्ती श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा आणि गवळणीचं मनोगत व्यक्त करणारा अभंग कीर्तन रूपी सेवे करता घेतला। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून ज्या गवळणीच्या घरामध्ये चोरी झाली त्या गवळणीचं मनोगत व्यक्त करतात। महाराज म्हणतात पाहती गवळणी आपल्या घरामध्ये गवळणीनं सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर दह्या दुधाची चोरी झालेली होती, काही मडके फोडलेले होते, काही मडके उघडे मारलेले होते। गवळण पाहायला गेली तर गवळणीला शंका आली, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, घरामध्ये दह्या दुधाचा नासाडा झाला, हे कोणी केला असावं असं गवळण अंगणात येऊन विचारायला लागली तर काही जुन्या गवळणी वयस्कर गवळणी सांगायला लागल्या, बाई ज्या आरती घर लावलेला असताना तुझ्या घरात चोरी झाली त्या आरती हे भगवान गोपाल कृष्णाशिवाय दुसरं कोणी केलं नाही, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे। म्हणले तुला कसं काय कळालं त्यानं चोरी केली? म्हणले कुलप लावलेला असताना जर घरात जाऊन चोरी होती त्याच्याशिवाय दुसरं कोणी करायची हिम्मतच करू शकत नाही, तया विन हे नाशी नव्हे दुसऱ्या ऐशी। म्हणले मग तो भगवान परमात्मा जर घरात येऊन चोरी करू शकतो त्याचं स्वरूप आहे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तू चिरघुराया। तो निर्गुण निराकार असणार भगवान परमात्मा त्याला या जगात आणलं कोणी? म्हणले त्याला या जगात आणण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायांनी केलं। सवे तुकया मेला तेने आगोना आणिला, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे विठ्ठल विठ्ठल। सरळ शब्दशः अर्थ तुमच्या समोर ठेवला, तुमच्या लक्षात आला, सगळे धरून सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भावार्थ रामायण हरिपाठ काकडा आणि कीर्तन महोत्सव श्री क्षेत्र नांजा वर्ष 24वे आणि 24व्या वर्षातील काल्याचं कीर्तन, प्रसादाचं कीर्तन, समारोपाचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन आणि आनंदाचं कीर्तन हे सर्व गावकरी मंडळी, गावातील सर्व नवतरुण मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि नियोजक सर्व गावकरी मंडळाच्या माध्यमातूनच आणि प्रतिवर्षाप्रमाणे ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली। परम भाग्य आहे, भरपूर कीर्तनकार आले आणि गेले, पण मी बिचारा चालूच आहे अजून। माझे परम भाग्य गावकरी मंडळाचं प्रेम आहे हो, म्हणून सर्वांच्या माध्यमातून ही काल्याची सेवा माझ्याकडे आली। आता वास्तविक ही जर पत्रिका पाहिली महाराज तर सगळे तोला मोलाचे महाराज मंडळ या पत्रिकेत आहेत, पण तरी सुद्धा माझं एवढ्या लहान माणसाचं भाग्य या मंडपात काल्याच्या कीर्तनाचं मला भाग्य मिळालं। मी सर्व गावकरी मंडळीचा ऋणी आहे। अत्यंत गोड असं हे वातावरण आहे, गुणवान मंडळी, वारकरी मंडळी अतिशय गोड या ठिकाणी उपस्थित आहे। हरिभक्तीपरायण मृदंग महर्षी करण महाराज भानुशे महाराजासाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी। गोड मृदंग वाजवतात हरिभक्तीपरायण भजन सम्राट प्रदीप महाराज बनकर, हरिभक्तीपरायण अमोल महाराज मिरगे
परिसरातील गावातील सर्व भजनी मंडळी आणि सर्वांच्याच उपस्थितीमध्ये गोड असं हे वातावरण आहे. ज्यांचे साऊंड सिस्टम आहे अंबादास भाऊ पवार, गोड वातावरण आहे. तसं दुग्ध शर्करा योग म्हणजे या काल्याचे कीर्तनासाठी उपस्थित आपल्या भोकरदन तालुक्यातले एक ज्येष्ठ कीर्तनकार, वयस्कर कीर्तनकार आहेत हरिभक्तीपरायण केशव महाराज शिरसाट वाकडी आणि हरिभक्तीपरायण दळवी नाना, ते सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. बहुसंख्येने जमलेल्या माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण मंडळ, सर्व गावातील भजनी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पेटी मास्तर आमचे जनाभाऊ सरपंच आणि त्यांच्याच फोनच्या माध्यमातून येण्याचा योग घडला. सर्वांच्या चरणी मी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. चोपदार आपले घोडके बाबा राहेल साहेल आता सगळ्याच्या एकदा पाया पडतो आणि अभंगाकडे वळतो. कारण 12:15 वाजले. ऊन मी म्हणतं, घाम आला मला आताच. मला म्हणजे तुम्हाला बी आला असन पण सांगता नाही येत. समजा गोड वातावरण आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे हे प्रसादाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे आनंदाचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होते. सप्ताह 3 दिवसाचा असला तरी सांगता काल्याच्याच कीर्तनाने. सप्ताह 5 दिवसाचा असला तरी सांगता काल्याच्याच कीर्तनाने. सप्ताह 8 दिवसाचा असला तरी सांगता काल्याच्याच कीर्तनाने. सप्ताह अधिक मास 1 महिन्याचा असला तरी सांगता काल्याच्याच कीर्तनाने. सप्ताह चातुर्मास 4 महिन्याचा असला तरी सांगता काल्याच्याच कीर्तनाने. आणि सप्ताह 12 महिन्याचा असला तरी सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होते. तुम्ही म्हणसान 12 महिने सप्ताह होतो का? 12 महिने सुद्धा सप्ताह होतात महाराज. फडकरी लोकांच्या आता आपल्याला माहिती आहे 12 महिने सप्ताह होतात. मी मागच्या वर्षी मेहकर तालुक्यात गेलतो. मेहकर तालुक्यात 1 महिन्याचा सप्ताह होता. जवळजवळ 27वं कीर्तन माझं त्या सप्ताहात होतं. म्हणजे 12 महिन्याचे सुद्धा सप्ताह होतात. महिन्याचा सुद्धा सप्ताह होतो. मग सप्ताह 7 दिवसाचा असो का 12 महिन्याचा असो, सप्ताहाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होते. म्हणून काल्याचं कीर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सप्ताह संपला असं जाहीर होत नाही. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होते. सप्ताहाची समाप्ती होत नाही. सप्ताहाची समाप्ती नाही होत, मग सांगता होते. समाप्ती झाली तर तुमची माझी होत असती, सप्ताहाची नाही होत. मग आता काही माणसाला प्रश्न होईल, महाराज याची समाप्तीच होत नाही ते करायचं किती दिवस? कारण सप्ताह करणं एवढं सोपं नाही. सप्ताह करणं मोठं कठीण आहे. पोरीचं लग्न करणं सोपं आहे पण सप्ताह करणं अवघड आहे. हा, पोरीच्या लग्नाला सगळे भाऊबंद पळत येतात. हा, इथं सगळे पळत येतील असं सांगता नाही येत. हो, जे मुख्य माणसं राहतात पुढं त्यांना माहिती आहे सप्ताह करणं किती कठीण आहे. मांडी घाल भाऊ, कटाळा आला का? सप्ताह करणं कठीण आहे. म्हणून महाराज सप्ताहाची जर समाप्तीच होत नाही तर हा सप्ताह करायचा किती दिवस? महाराज सम्यक म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे प्राप्त. जोपर्यंत या जीवाला यथार्थ ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत करत राहण्याची साधना म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. आणि जोपर्यंत सप्ताह तोपर्यंत त्याची सांगता काल्याच्याच कीर्तनाने. विठ्ठल काल्याचं कीर्तन झालं म्हणजे महाप्रसाद सेवन करायला मिळणार. महाप्रसादाचं कीर्तन आहे. मग काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद सेवन करायचंय. काय होतं प्रसादाने? काल्याचे कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. काय होतं प्रसादाने? महाराज म्हणतात प्रसादाने सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख नाहीसं होतं. सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख नाहीसं करण्याची ताकद या काल्याच्या कीर्तनातल्या प्रसादात आहे. मग महाराज तुम्ही म्हणसान का हो महाराज काय तुम्ही फेटा बांधून चाटा मारता राव? अहो घरीच पोळ्या करायच्या मंडपात आणून खायच्या आणि त्याला तुम्ही प्रसाद म्हणता? दररोज तर आम्ही घरी त्याच पोळ्या खातो. मग घरच्या जेवणाला कोणी प्रसाद म्हणत नाही. काल्याच्या कीर्तनानंतर जेवणालाच का प्रसाद म्हणतात? त्याचं कारण आहे. घरी आपण सगळं कुटुंब एकत्र बसून जेवतो त्याला जेवण म्हणतात. लग्न असन, साखरपुडा असन, वास्तुशांती असन, घर भरणी असन, हो कोणाचा असा मंडप घातलेला आहे, पाहुणे रावळे सर्वजण एकत्र येऊन जेवतात त्याला भोजन म्हणतात. आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जे जेवतात त्याला महाप्रसाद म्हणतात. मग घरी जेवतात त्याला जेवण म्हणतात.
सामुदायिक ठिकाणी जेवतात त्याला भोजन म्हणतात, आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जेवतात त्याला प्रसाद का म्हणतात? कारण जे अन्न आता इथं शिजणार आहे या अन्नावरती 2 तास या नामस्मरणाचे संस्कार होणार आहे. 2 तास हे अन्न त्या नामस्मरणाच्या संगतीत राहणार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनी भोजन. पवित्र ते अन्न. कोणतं अन्न पवित्र? जे घरी जेवले जातं ते अन्न पवित्र नाही. जे धाब्यावर जेवले जातं ते अन्न पवित्र नाही. ते महाग असेल पण पवित्र नाही. दिसायला चमचम असेल पण पवित्र नाही. ते भोजन आहे आणि इथं प्रसाद आहे. काय याला पवित्रता प्राप्त झाली? महाराज म्हणतात ते अन्न पवित्र जे हरिचिंतनाच्या नंतर सेवन केलं जातं त्याला नामस्मरणाची संगती 2 तास मिळते, म्हणून त्याला पवित्रता प्राप्त होते. संसार असो का परमार्थ असो, संगती अत्यंत महत्वाची आहे. संगतीनेच माणसं घडतात आणि संगतीनेच माणसं बिघडतात. म्हणून प्रमाण आहे साधू संतांचं. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कोच करले. उत्तम नरदेह पाया प्राणी, उसहित कुछ करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कोच करले. महाराज म्हणतात संगत संतांची केल्यानंतर निश्चित जीवनाचं सार्थक होत असतं. म्हणून एवढा मोठा खटाटोप आहे महाराज. काम काही नाही म्हणून सप्ता नाही, पैसे जास्त झाले म्हणूनही सप्ता नाही, मग टाइमपास म्हणूनही सप्ता नाही, पण जीवन उद्धाराचं साधन म्हणून सप्ता. इकडं पहा माझ्याकडं. कधीच कीर्तनानं लोक सुधरत नाही आणि कधीच तमाशानं लोक बिघडले नाही. काय काय कधीच कीर्तनानं लोक सुधरत नाही आणि कधीच तमाशानं लोक बिघडत नाही. मग का करायचं कीर्तन? का करायचा परमार्थ? परमार्थ संसारिक माणसाला जीवन जगण्याचं धैर्य प्राप्त करून देतो म्हणून परमार्थ करायचा. कधी तमाशानं लोक बिघडत नाही महाराज आणि कधी कीर्तनानं लोक सुधरत नाही. पण निदान बिघडलेले सुधारलेले बिघडू नये म्हणून कदाचित कीर्तनाचं नियोजन आहे. बिघडलेले आणि सुधारलेले हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचाच विषय महाराज. हो, बिघडणं सुधारणं हा प्रारब्धाचा विषय. कीर्तन कधी असं उघडून पाजलं उघडून तर माणसावर परिणाम होत नाही. माळकऱ्यावर होत नाही गड्या, तर बिनमाळेच्यावर होईन का? म्हणून कीर्तनानं माणसं सुधरत नाही आणि तमाशानं माणसं बिघडत नाही. पण परमार्थ करायचा याच्यासाठी सुधारलेले बिघडू नये. बस हे वातावरण टिकून राहिलं पाहिजे महाराज. परमार्थ काला 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 शब्दाचाच अर्थ असा आहे सर्वांनी एक अंतकरणाने एकत्र येऊन करायचा असतो, त्याचंच नाव काला आहे. काला म्हणजे अंतकरणातला द्वेष गेला पाहिजे, त्याच्या जीवनात काला होतो. अंतकरणातला अहंकार गेला पाहिजे, त्याच्या जीवनात काला होतो. अंतकरणातला मोद गेला पाहिजे, त्याच्या जीवनात काला होतो. काला म्हणजे अंतकरणातले सर्व द्वेष, ईर्ष्या, आशा, आकांक्षा, मनसा, कामना
सगळे दोष मंडपाच्या बाहेर ठेवायचे आणि सर्वांनी एका अंतकरणाने एका जीवाने धर्म मंडपात यावं. बस झाला काला. काला दुसरं कशाचं नाव नाही. अंतकरणातला दोष घालवण्यासाठी काला आहे. काला कोणत्याही ठिकाणी होत नाही महाराज. काला कोणत्याही ठिकाणी होत नाही. मग जिथं वैराग्याची भूमी आहे, जिथं एकाग्रता आहे, तिथं काला होत असतो. म्हणून महाराज म्हणतात ते अन्न पवित्र जे नामस्मरणाच्या नंतर सेवन केल्या जातं. नामस्मरणाची संगती त्याला लाभते म्हणून ते अन्न पवित्र. हरिचिंतनी भोजन म्हणून त्याला प्रसाद असं म्हणतात. का प्रसाद? त्यानं संगती नामस्मरणाची केली म्हणून. संसारातही संगती महत्वाची आहे आणि परमार्थात सुद्धा संगती महत्वाची आहे. हो इकडं पाय रे. काय नाव आहे तो? विशाल. वावर आहे ना तुम्हाला? हा वावर आहे द्यायला. मला सांग विशाल, इकडं पाय माझ्याकडं. तुमच्या वावरात आपण 3 वाफे केले. तुमच्या वावरात 3 वाफे. दोघं भोकरदनला गेलो, बी आणलं, मोटर चालू केली, 3 वाफे केले. एकात लसूण लावला, एकात कारली लावले, एकात ऊस लावला. वावर बी तुमचंच, पाणी भरायला बी तूच, लावायला बी तूच, हो दांड तूच, पाणी तेच, शेतही तेच, लावणारा बी तोच, कारल्याला पाणी गेलं तेच, ऊसाला पाणी गेलं तेच, आणि मिरचीला पाणी गेलं तेच. सांग मला विशाल, मिरची कशी लागते बाळा? तिखट. ऊस कसं लागतं भाऊ? गोड. आणि कारलं कसं लागतं? कडू. मग विशाल मला सांग, पाणी कडू आहे का रे? मग पाणी तिखट आहे का? मग पाणी गोड आहे का? नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय. बस संध्याकाळी बाटलीत बिवतलं काही म्हणतं का ते? नाही. पाण्याला काही घेणं नाही. पाण्यानं कारल्याची संगती केली तर त्याला कडूपणा प्राप्त झाला. पाण्यानं मिरचीची संगती केली तर त्याला तिखटपणा प्राप्त झाला. आणि त्याच पाण्याने ऊसाची संगती केली तर त्याला गोडपणा प्राप्त झाला. आपण आपल्या जीवनात ठरवायचंय, मिरचीची संगत करून तिखट व्हायचे का कारल्याची संगत करून कडू व्हायचे का ऊसाची संगत करून. काही माणसं अशी आहेत महाराज जनभाऊ, गावात आलं तर 8 दिवस इतके गोड बोलतात. आता हे अमोल महाराज, प्रदीप महाराज, करण महाराज गावात होते 8 दिवस. इतके गोड बोलतात ते. वा वा काय हात आहे महाराज तुमचं. करण महाराज कुठं शिकले हो तुम्ही? अहो तुमचंच ऐकत राहा वाटतं. याला म्हणते माणूस काय स्वभाव गोड आहे तुमचा. अजिबात चहा प्यायला नेत नाही 8 दिवस. पण गोड बोलतात बिचारे, गोड बोलतात, वाईट बोलत नाही. वा 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 काय मस्त आवाज आहे प्रदीप महाराज तुमचा. लग्न झालं तुम्हाला, पोरं गिराय का? वा वा खरंच आवाज आहे गड्या तुमचा. ह्याला म्हणते माणूस. घरी जाताच त्या कधी मी ते काय असे सप्ते झेंट्या बा. गोड बोलतात माणसं. द्यायला ना घ्यायला ना वाजवा रे. पण माणसानं निदान गोड बोललं पाहिजे. आणि कोणाला काहीच लागत नाही महाराज. तुम्ही कोणाला कसं बोलतात याच्यावर तुमची लायकी कळत असते. ज्ञानोबरायची ओवी सांगतो, माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, आणि भोग जाणे जे केले पूर्वजन्मी किंवा पूर्वकर्मी. ज्ञानोबराय म्हणतात हे झाड कशाचं आहे असं जर ओळखायचं असन तर ते फुलावून ओळखल्या जातं. हे झाड कमळाचं आहे, हे झाड गुलाबाचं आहे, हे झाड मोगऱ्याचं आहे, हे झाड जाईचं आहे, हे झाड जुईचं आहे, हे झाड चमेलीचं आहे. कशावरून ओळखल्या जातं झाड? फुलावून. कोणत्याच लहान लेकराला माहिती नसतं. झाडाजवळ फुल प्रत्येकाला आवडतं, पण कशाचं फुल याचं ज्ञान प्रत्येकाला राहत नाही. आईला लेकरू विचारते हे झाड कशाचं आहे, हे फुल कशाचं आहे, आई सांगते हे चाफ्याचं फुल आहे. म्हणजे झाड जाणे जे फुले आणि माणूस जाणे जे बोले. माणूस कळतो कशावरून? बोलण्यावरून. एखादा माणूस जर भर समाजात एखाद्याला अरे तुरे भाषेनं बोलत असन तर ज्याला बोलला त्याचा अपमान नाही होत, बोलणाराचा अपमान होतो की गड्या कोण आहे रा, याला फारसं काही धोरण नाही. म्हणून माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, भोग जाणे जे केले पूर्वजन्मी. म्हणून काही माणसं गोड बोलतात. देत काही नाही पण बोलायला गोड, असे मिठ्ठू सारखे. काही बिचारे बोलतात पण टोचून बोलतात. असं वाटतं किती बी खराब रस्ता असला तर मग भोकरदन लोक मागं नाही पाहू, टोचून बोलतात. म्हणून चांगलं बोललं पाहिजे. काल्याचं कीर्तन हे आनंदाचं प्रतीक आहे. संगतीने माणसं घडतात. पाण्याने कारल्याची संगती केली, कडूपणा प्राप्त झाला. पाण्याने ऊसाची संगती केली, गोडपणा प्राप्त झाला.
पाण्याने मिरचीची संगती केली, तिखटपणा प्राप्त झाला. संगतीवर जीवन अवलंबून आहे, म्हणून काही काळ या अन्नाने नामस्मरणाची संगती केली तर याला प्रसाद ही संज्ञा प्राप्त झाली. म्हणून काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. विठ्ठल कीर्तनाचा ठरलेला विषय राहतो. काय विषय काल्याची कीर्तनाचा? ठरलेला विषय राहतो. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. महाराज म्हणतात गोकुळात केलेल्या चरित्राचा काल्याच्या कीर्तनात उच्चार करावा. जे देवाने गोकुळात चरित्र केलं, ज्या अर्थी तुकोबराय अंगोली निर्देश करतात की चरित्र ते उच्चारा. कोणतं? जे गोकुळात केलं ते. याचा अर्थ असा होतो भगवान परमात्म्याने अन्य ठिकाणी सुद्धा चरित्र केलेलं असावं, पण कोणत्याच चरित्राचा उच्चार करायचा नाही. जे गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा. पण हा भगवान परमात्मा या जगतामध्ये येतो कशासाठी? कारण या जगात 3 लोक येतात. या जगात तुम्ही आपण सामान्य जीव येतो, या जगात संत येतात आणि या जगात देव येतो. पण तुम्हाला मला यावं लागतं. संत आपण होऊन येतात आणि देवाला आणावं लागतं. देव कधी येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे. घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्म रक्षणासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी, दुर्जनाच्या नायनाटासाठी देव अवतार घेतो. दुसरं कारण आहे देवाला अवतार घ्यायचं ज्या वेळेला या पृथ्वीवर ओझ होतं. ओझ जेव्हा या पृथ्वीला ओझ होतं ना महाराज,
तेव्हा देव अवतार घेत असतो. मग तुम्ही म्हणसान पृथ्वीला बी ओझं होतं का? होतं. कशाचं? वाळूच्या टिपरायचं नाही. कशाचं? खडीच्या टिपरायचं नाही. टरकाचं ओझं होत नाही, टेम्पोचं होत नाही, आपण इतके फिरतो आपलं होत नाही, गाड्या घोड्याचं ओझं होत नाही. मग कशाचं ओझं होतं महाराज धरणीला? कशाचं ओझं होतं? कोणाचं ओझं होतं? प्रमाणे पायक, प्रमाणे तुकोबं राहायचं. कोणाचं ओझं होतं पा? एखाद्या वेळेला एखाद्याच्या गळ्यात माळ नसली त्याचं सुद्धा ओझं या पृथ्वीला होत नाही. मग कोणाचं ओझं होतं? तुकोबरायचं प्रमाण सांगतो. तुकोबराय म्हणतात काही नित्य नेमाविन, काही नेमाविन, अन्न खाय तोची श्वान, अन्न खाय तोची श्वान, आवाया मनुष्य पण कोणाचा भूमीला भार होतो? तुकोबराय म्हणतात काही नित्य नेमाविन, अन्न खाय तोची श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. हो, महाराज म्हणतात जो माणूस म्हणून जन्माला आला आणि जीवनात काही नित्यनेम केल्याशिवाय जो अन्न भक्षण करीत असेल ना महाराज, त्याचं ओझं या पृथ्वीला होतं. काही नित्यनेमाविन, अन्न खाय तोची श्वान. मग महाराजांनी त्याला नावही घेतलं त्याचं काय म्हणून? श्वान म्हणजे कुत्र. हा, कशाप्रमाणे राहतो तो? श्वान म्हणजे कुत्र्याप्रमाणे. महाराज म्हणतात काही नित्यनेमाविन, अन्न खाय तोची श्वान, वाया मनुष्य पण माणूस म्हणून जन्माला येऊन काही फायदा केला नाही. कशासारखा जगला? अजून एका प्राण्याचं उदाहरण दिलं, भारवा येतो वृषभ. वृषभ म्हणजे बैलासारखा आहे का नाही? हा, मग जन्मी आला ह्याला आणि पाणी वाहता वाहता काही फायदा झाला नाही. त्याचा होय भूमी भार. कोणाचा भूमीला भार होतो? जो नित्य नेम जीवनात केल्याशिवाय अन्न भक्षण करतो त्याचं ओझं या पृथ्वीला होतं. महाराज बरेच माणसं असे उग करणं पडते आंघोळ म्हणून आंघोळ करतात बिचारे, नाही तर त्याचा बी कटाळा येत यायला. बरं, हा बस मारुती वांबाळा का कुटका सांभाळला, काही उपयोग नाही महाराज. याच्यात जनावरात काही फरक नाही. महाराज म्हणतात पृथ्वीला त्याचं ओझं होतं. किंवा हो पापी जे भक्त दैत्याचे मातले, अरे पापी जे भक्त दैत्याचे मातले,
महाराज ओझवतो पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्याचे विनाकारण देव या जगात अवतार धारण करून येत नाही भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी भक्ताच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनाच्या नायनाटासाठी देव या जगात येतो जेव्हा पृथ्वीला ओझं झालं तेव्हा या पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो ये सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता या पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं ब्रह्मदेवाकडे गेली देवा बुडविला धर्म आता धर्म बुडवला आणि अधर्म फार वाढला काय करा देवा तुम्ही आता अवतार धारण करा पण भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवानं सांगितलं तिकडं जा तुम्ही कुठं जा प्रभू रामाकडे जा आमच्याकडे ते कोर्ट सध्या बंद आहे गेले ते प्रभू रामचंद्राकडे सांगितलं देवा आता तुम्हाला अवतार घेणं पडतो प्रभू रामचंद्र म्हणले काही अडचण नाही पण मग कसं आहे महाराज जवळ एक पिये लागतो कोणाला बी लागतो देव म्हणे प्रभू रामचंद्र म्हणे लक्ष्मणा काय पृथ्वीवर ओझं फार झालं आता आपल्याला अवतार धारण करायचा आहे तो लक्ष्मणानं सांगितलं देवा शपथ घेतो तुही पण आता अवतार घेत नाही कहून अवतार घेत नाही म्हणले अरे 14 वर्ष तुझ्या बरोबर वनवासात होतो लहान मी होतो मोठा तो होता 14 वर्ष तुला ताजे फळं खायला आणून दिले खरं सांग देवा 14 वर्षात एकदा तरी म्हणला का रे तू की लक्ष्मणा इतके ताजे फळं तू आणतो तू एखाद्या दिवशी एखादं फळ खाल्लं का हा लहान झालो तर मग काय इतका अपमान करतो देवा अरे 14 वर्ष वनवासात तुझी रात्रंदिवस सेवा केली हा तोंड सुद्धा भावजाईचं पाहिलं नाही महाराज कानातले कुंडल नाही ओळखू आले लक्ष्मणाला पायातले पैंजण ओळखले तोंड सुद्धा 14 वर्षात भावजाईचं पाहिलं नाही अहो रात्र तुझ्या बरोबर राहून सेवा केली पण सगळे काम 14 वर्ष मी केले आणि आता पुन्हा मला अवतार घ्यायला लावतो काय लहानपणाचा लय फायदा घेतला आता मी अवतार घ्यायला येत देव म्हणे कहून येत नाही अरे मी लहान होतो तर सगळे काम माझ्याकडूनच करून घेतले हा आता बी येणार नाही देव म्हणले लहान होताना काम केली एवढीच अडचण आहे ना तू टेन्शन घेऊ नको आता तू वडील होईबा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा बारे तुझी भगवान परमात्म्यानं सांगितलं आता तू मोठा होय आणि मी तुझं आज्ञेचं पालन करन त्याला काही नाही महाराज तो देवे लहान झाला तरी तसंच आणि मोठा झाला तरी लहान होऊनच पुतणीचं कांड भाजलं त्यानं हो काही माणसं लहानच राहतात पण करामतीला राहतात लहान राहतात ते लहानपणात त्यांना पुतणे अहो सगळे कंसाचे जे माणसं मारले त्यांना लहानपणात मारले हा काही माणसं मग दणकेचे दणके पण लहान माणसाला कमी समजा जाऊ नये महाराज भगवान परमात्मा लहानच होता बालपणात त्यानं सगळे दैत्य मारले काग बग रिठा मारिली बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडवली बालपणात त्यानं हे सगळे मारले म्हणे तू मोठा होय मी लहान होतो मग भगवान परमात्मा लक्ष्मण तयार झाले म्हणून बळीराम दादा मोठा झाला आणि कृष्ण लहान झाला देव अवतार धारण करतो भगवान परमात्म्याने अवतार घेतला विनाकारण घेतला नाही कोणाच्या घरी घेतला वसुदेव देवकीने भगवान परमात्मा आमच्या घरी अवतार धारण करून आला पाहिजे म्हणून 60,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज सुतपा आणि पृष्णे नावाने अगोदरच्या जन्मात आणि मग भगवान परमात्म्याने वसुदेव देवकीच्या विनंतीला मान देऊन हो भगवान परमात्म्याने मथुरेमध्ये अवतार धारण केला कारावासामध्ये वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि वरात निघाल्यानंतर आकाशवाणी झाली कंसाला सांगितलं कंसा हिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे हो म्हणून घेऊन या खड्ग माराया धावला हात तो धरीला वसुदेवे वसुदेवानं सांगितलं कालपर्यंत तुझी बहीण होती पण आता माझी पत्नी आहे काऊन मारतो म्हणले तिचा 8वा पुत्र माझा वध करणार आहे म्हणे श्री हत्येचं पातक करू नको आम्हाला बंदी खाण्यात ठेव आम्ही तुला लेकरं झाले की आवला करू महाराज बंदी खाण्यात ठेवलं 1 2 3 4 5 6 7वा तो गर्भ योग माया नेत आणि 8व्यानं भगवान परमात्मा मथुरेच्या कारावासामध्ये प्रगट झाली एकाएकी 8 वर्षाची मूर्ती आणि देवानं सांगितलं बाबा नदाच्या घराला
मजने येई गोकुळाला मजने येई गोकुळाला हे मजने येई गोकुळा भगवान परमात्म्याने सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका नंदाच्या घराला मजने गोकुळाला सांगितलं माया उपजली तेथे ठेवी मजाने येथे मनसी असे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ बाबा माझ्यामुळं तुमच्याही जीवाला धोका आहे आणि तुमच्यामुळं मलाही धोका आहे मला इथं ठेवू नका असं वर्णन आहे सुपात देवाला घेतलं काही ठिकाणी असं वर्णन आहे टोपलीत देवाला घेतलं मी म्हणतो देवाला सुपात घेऊ का टोपलीत घेऊ देव गोकुळात जायचं महत्वाचं आहे जे महत्वाचं आहे त्याची शंका घेतली पाहिजे आपल्याला काही घेणं कशात नेलं नेणं महत्वाचं आहे आता काही माणसं कीर्तन महाराज लय कीर्तनकार आहे तुम्ही सांगा बरं श्रावण बाळाच्या मायबापाचं नाव काय कोण पोरगी देणे त्याची घरी अरे ज्याच्यात काही येत असेल तो प्रश्न विचारावं घेणं नाही ना ते काही कारण नसल्यावर बी सुपात घेतलं तरी भगवंताला गोकुळात जायचंय टोपलीत घेतलं तरी भगवंताला हो भगवान आता भागवतामध्ये असं वर्णन आलं सुपात घेतलं अनेक प्रकारचं चरित्र भगवंताचं रेखाटलेलं आहे भगवान परमात्म्याला सुपात घेतलं वसुदेवाने आणि गोकुळात नेत असताना मनशी अशी रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा आपोआप बंधनातून वसुदेव मुक्त झाला त्याचं कारण आहे महाराज भगवान परमात्म्याला जर आपण स्पर्श केला तर आपण सांसारिक बंधनातून मुक्त होतो म्हणून हा त्याचा अर्थ आहे भगवंताला सुपात घेतलं भगवंताला यमुनेतून नेत असताना यमुना माता दर्शनाला वर आली यमुना मातेला दर्शन दिलं पूर चढला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट भगवान परमात्मा गोकुळात नेला गोकुळातली माया उचलली मथुरेत आणली रडे माया कर्या कांत नामा म्हणे उठती धूत धूत जागे झाले कंसाला बातमी कळली कंसा तुझा शत्रू जन्माला आला कंस पळत आला त्या लेकराला हातात धरलं गरगर फिरवलं दगडावर आपटणार ती माया आकाश मार्गाने उडून गेली आणि कंसाला सांगितलं कंसा तुझं लागी वाणी उपजला कंसा तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जन्माला आलेला आहे महाराज भगवान परमात्मा गोकुळात वाढायला लागला आणि कंसाला थरकाप सुटायला लागला गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो मथुरेत कंस मामा बोट मोडतो किंवा कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला का होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा होता कृष्णाचा सगळ्या गोकुळात आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला सगळ्या गोकुळात आनंद झाला काय केलं आनंदाच्या भरात गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नर नारी वेको कमी करा बर थोडा गेन वाढवा गेन हरी 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 हरी
आनंद गोकुळात झाला. म्हणताना थोडा विको द्यायला नका देऊ, जास्त होत ते. गोकुळात आनंद झाला. पण असंय महाराज, माझ्याकडे पहा, एकाच वेळेला सगळ्याला आनंद होत नाही. कोणाचा तरी आनंद कोणाच्या तरी दुःखाला कारण ठरतो. एका वेळेला सगळ्याला आनंद नाही होत महाराज. कोणाचा तरी आनंद कोणाच्या दुःखाला कारण ठरतो. नांज्यातला एक माणूस भोकरदनला दवाखान्यात गेला रात्री 8:30 वाजता. इतकी पोटात आग ओरली म्हणे. डॉक्टर म्हणे नेमकं काय खाल्लं तुम्ही, आग ओरली? कसं काय आग ओरली? ते म्हणे खाल्लं काहीच नाही म्हणे. मग कशी काय राहिली? शेजाऱ्याने युनिकॉर्न आणली म्हणे. कोणाचा तरी आनंद कोणाच्या तरी दुःखाला कारण ठरतो. एकाच वेळेला सगळ्याला आनंद होत नाही. गोकुळात आनंद झाला खरी, पण कंसाला मात्र त्रास व्हायला लागला. दुष्टा चळकाप सुटला. म्हणून कंसाने तातडीची मीटिंग भरवली. जो कोणी काल जन्माला आलेल्या लेकराला मारेल त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईन. माणसानं काही डेअरिंग केली नाही, पण एका बाईनं डेअरिंग केली. हो, आणि तिनं सांगितलं, कंसा काल जन्माला आलेल्या लेकराला मारायला कुठं अर्ध राज्य बक्षीस देत असतात का रे? मी मारते त्याला. तनामध्ये हलाल विष भरलं महाराज. कोणतंच ऑपरेशन केलं नाही तिनं. आणि लगेच गोकुळात आली. आणि गोकुळात आल्यानंतर तिला असं वाटलं आपण स्तनामध्ये भरलेल्या विषाचा परिणाम कृष्णावर होईल का नाही. म्हणून गल्लीत आल्याबरोबर दीन दुर्बळाची मारित बालके करितात शोक माय बापे. लहान लहान लेकरं 3 वर्षाच्या आतले पुतणेनं स्तनाला लावायचे. दूध पिलं की लेकरू मारायचं. असं करत करत पुतना यशोदेच्या दारात गेली ना आवाज दिला, यशोदे बाहेर ये. आली यशोदा बाहेर. कोण आहे? ती म्हणे मी तुझी बहीण आहे, तुला लेकरू झालं म्हणून पायाला आले. आता यशोदा म्हणे बाई मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, गुरु बहीण नाही, फुई बहीण नाही, मला दूध बहीण नाही, मला साखर बहीण नाही. तू कोणती बहीण आली मधीच? ती म्हणे अगं मला तिकडं लांब दिलं, तुला लेकरू झालं कळालं तर पायाला आले. ती म्हणे बर. त्याला झोपू घातलं म्हणे, नाहू घातलं, झोपू घातलं. आता देव त्या दोघीच्या गप्पा बाहेरून ऐकत होता. देव पाळण्यात झोपला होता आणि दोघीच्या गप्पा ऐकत होता. यशोदेनं सांगितलं मी त्याला झोपू घातलं. आता भगवान परमात्मा पाळण्यात रडला. तो म्हणे आईला कळत नाही, मी जर झोपलो तर जगात कोणी जागा राहीन का? आणि मी काही तर झोपायला आलो का? लगेच देव रडला. पुतना म्हणे तो तर जागाच आहे. मध्ये गेली, तिला मांडीवर घेतलं, देवाला पदरला टाकला आणि भगवान परमात्म्याला दूध पाजलं. देवाने डोळे लावून दूध पिलं. पदर पुतण्यानं टाकला. कवून डोळे लावले? का बदर टाकला? 14 कारण आहे. एकच कारण सांगतो. भगवंताने विचार केला 60,000 वर्ष तपश्चर्या करून आमच्या घरी देव अवताराला आला पाहिजे, याच्यासाठी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. जिनं तपश्चर्या केली तिला सुद्धा मला स्तनपान करायला मिळालं नाही, पण जी मला मारण्याचे हेतून आली पण तिला स्तनपान करायला मिळतं. कोण असली पाहिजे गवळण? इतकी भाग्यवान कोण असली पाहिजे? म्हणून डोळे लावून देवानं विचार केला. ती मागच्या जन्मातली बळीराजाची कन्या रत्नमाला होती. तुम्हाला सगळ्याला कथा भाग माहिती आहे. पण बदला घेण्याच्या उद्देशानं रत्नमालेनं भगवान परमात्म्याला विष तनामध्ये भरून आणलं आणि भगवंतानं तिला आशीर्वाद दिलेला होता. ज्या वेळेला भगवान परमात्मा राजवाड्यामध्ये बळीचे आले त्यावेळेला देव वामन रूप धारण करून आले, म्हणजे लहान रूप. गोंडशी एकदम देव राजवाड्यात आला तर पुतणेला असं वाटलं वा क्या बात आहे, असं जर लेकरू मला झालं तर किती आनंद होईल. म्हणून भगवंतांनी सांगितलं तथास्तु, काही काळजी करू नको, पण आता नाही, पुढच्या जन्मात. म्हणून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने अवतार घेतला, स्तनपान केलं. पण भगवंताने 3 पावलं भूमी बळीला दान मागितली आणि देवाने 2च पावलात सगळी पृथ्वी आटवली आणि सांगितलं 3रा पाय कुठं ठेवू? म्हणे ठेवी माझ्या मस्तकावर. तुका म्हणे बळी. मग पुतणेला थोडा राग आला की 3 पावलं भूमी दान मागितली, लांछक होऊन आला आणि विराट रूप धारण करून माझ्या बापाला पाताळात घातलं, विश्वासघात केला, बदला घेतल्याशिवाय राहणार. म्हणून स्तनामध्ये विष भरून आली आणि असंच लेकरू झालं पाहिजे म्हणून स्तनपान केलं. 14 कारणे. भगवान परमात्म्याने 5 प्राण खेचले. पुतण्यानं सांगितलं सोड, त्यानं सांगितलं मी एकदा धरतो, धरलं तर पुन्हा सोडत नाही. मेली महाराज पुतना. असं म्हणतात पुतना 17 योजन लांब होते. आता योजन कशाला म्हणते तुम्ही म्हातारे माणसं पाहून घ्या. 17 योजन पुतना लांब होती. कंसाला कळालं काग बग रिठा मारिला बाळपणी. सगळे बालपणात कंसाचे माणसं मारले आणि गोकुळात देव लहानचा मोठा व्हायला लागला. सगळ्या गवळणीला कळालं आणि एकमेकीला सांगायला लागल्या गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण
गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला एक धावी एक पुढे एक वाटी सूट वडे गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणी एकमेकीला सांगायला लागल्या गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगे गवळणीला सगळ्या गवळणी एकमेकीला सांगायला लागल्या आणि भगवान परमात्मा अवताराला आला गुड्या उभारल्या तोरण बांधले रांगोळ्या टाकल्या सडा टाकला सगळा आनंद गोकुळात चालला कंसाला थरकाप सुटला लहानचा मोठा देव व्हायला लागला हो रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधती चरणी देती घराणी यशोदे साजनी दैदूत बक्षून तमाम नेले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा भगवान परमात्मा लहानचा मोठा झाला आणि देवानं काय केलं माहितीये तळवे तळ हात भगवान परमात्मा रांगत असताना तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत ओ रंगनी रंगनाथ तो म्या देखिला सये गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाचे आ मागे येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले गवळण जसवंती पै सांगे भगवान परमात्म्याने रांगत असताना चोऱ्या केल्या पण कशाच्या केल्या चित्त चोरीले नंदाच्या नंदाने तुका म्हणे गरुड ध्वजे चित्त चोरीले भगवंतानी चित्ताची चोरी केली नवनीताची चोरी केली किंवा हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरली भगवंताने गवळणीच्या चित्ताची चोरी केली दयादिदाची चोरी केली म्हणून भगवान परमात्मा गोकुळामध्ये फार चोऱ्या करायला लागला फार खूप चोऱ्या देवानी केल्या लगेच करतो देव कीर्तनात चोऱ्या करायला लागला सगळ्या गोकुळात देवानी चोऱ्या केल्या रांगत रंगणी चोरीत लोणी चोऱ्या केल्यानंतर सगळ्या गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या आणि लगेच सगळ्या गवळणी थाप टाका मोर्चा काढला बघा बघा यशोदा कृष्णा सांगावे गोकुळी राहावे का गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे
गवळणीने त्रस्त झाल्या आणि सगळ्या गवळणीने यशोदेच्या वाड्यावर मोर्चा नेला. यशोदे, मोठ्याचं झालं म्हणून कितीक दिवस ऐकाव, एकच सांग, आम्ही गोकुळात राहावं का जावं? केशव महाराज 3 दिवसापासून गवळणी भगवान परमात्म्याच्या दारात लाईन लावून उभ्या होत्या. 3 दिवसापासून एवढ्या गवळणी गोकुळातल्या होत्या. हो, इथं त्याच्यातल्या अर्ध्या सुद्धा नाही महाराज. हो, इतक्या गवळणी गोकुळातल्या होत्या 3 दिवसापासून. परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा तयावरी, ग करी खोड्या तुझा चक्रपाणी. 3 दिवसापासून गवळणी उभ्या होत्या. दुसरी आली धावत याने ग बाई, काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना यशोदे बाळ तू जाताना, कोटवर सोसू धिंगाणा. हो, तिसरी आली धावणी याने ग बाई, काय केली करणी, मुका पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवोनी. गडबाई कोणाशी सुटे ना, गडबाई कोणाशी सुटे ना, गडबाई कोणाशी सुटे ना, यशोदे यशोदेला सगळ्या गवळणीने सांगितलं, बाई कोटवर सोसू धिंगाणा, बाळ तुझा ताना. सगळ्या गवळणीने गाराने सांगितले. यशोदेनं सगळ्याचे गाराने ऐकून घेतले. यशोदा वाट्यावर कृष्णाला घेऊन उभी होती. कोणती बी आई जर असली महाराज, नांज्यातली असली काय, गोकुळातली असली काय, मथुरेतली असली काय, आपलं लेकरू जर बांडे म्हणलं तर कोणती आई मान्य करण का? कोणत्या बी आईला जर म्हणलं तो लेकरू लयच बांडे, पट्ट का तिला? आणि जिला पटत असन ती त्याची सख्खी मायच नसन. मग यशोदा अंगणात उभी राहिली आणि सगळ्या गवळणीला सांगितलं, का ग जेवढ्या जणी तुम्ही गाराने सांगायला आल्या तितकं माझ्या कृष्णाचं वय तरी का? 5 वर्षाचे माझे बाळ ग, अंगणीच खेळ खेळ, काय लटकाच घेताळ ग, गोकुळच्या नारी, सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजा ग, गोकुळच्या नारी, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ग, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा ग, गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याची विट्टी ग, लागता हरीचे पाठी, तुमची एवढीच रीत खोटी ग, गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याचा भवरा ग, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 ग, नांद्याच्या ना. गोकुळच्या नार्या इतकी यशोदा बोलली. सगळ्या गवळणीनं मुंडके खाली घातले महाराज. सगळ्या गवळणी घरी गेल्या आणि गवळणीने विचार केला, किती जरी यशोदेला सांगितलं तर यशोदा काय ऐकत नाही. मग प्रत्येक गवळणीनं रात्र रात्र जागी राहण्यापेक्षा आपण एक काम करू, एक गोल्डाऊन भाड्याने घेतलं त्यानं आणि सगळ्या गोकुळातलं दही दूध तूप लोणी एका गोल्डाऊनमध्ये आणून भरलं आणि 3-3 घंटे सगळ्या जणी तिथं बसायला लागल्या रात्रभर. कोणी 9 ते 12, कोणी 12 ते 3, कोणी 3 ते 6, कोणी 6 ते 9. हो, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 अशा 4 प्रहरात गवळणी तिथं राखण बसायला लागल्या. 9 ते 12 2-3 गवळणी बसलेल्या होत्या आणि 12 वाजता दुसऱ्या गवळणी आल्या आणि गवळणी आल्यानंतर त्यांनी शटर उघडलं. सगळं गोल्डाऊन बरोबर आहे का पाहून घेतलं. 12 वाजता गवळणी गेल्या आणि 12 वाजता दुसऱ्या गवळणी येऊन बसल्या. पण 3 वाजेपर्यंत बसणाऱ्या गवळणी रात्रभर जागी होत्या, 3 तास जागी होत्या. कुलप लावलेलं तसं होतं. पण 3 वाजता ज्या गवळणी आल्या त्या म्हणल्या, थांबा, अगोदर मधलं तसंच का पाव द्या, नंतर
तुम्ही घरी जा, पंचायत नको व्हायला. गवळणीने महाराज त्या गोल्डाऊनचं शटर पाहिलं उघडून. तर पाहिल्यानंतर मधामध्ये काही डेरे फुटलेले होते, काही दही दूध सांडलेलं होतं आणि काही डेरे उघडे मारून ठेवले होते. तुकाराम महाराज म्हणतात, नंतर पाहतात, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. त्यांना दही दूध सांडलेलं दिसलं, उघडे मडके मारून घातलेले दिसले. मग गवळणी विचारायला लागल्या, का ग तुम्हाला झोपा लागल्या होत्या काय? म्हणले नाही ना. मग कुलप तोडलं काय? म्हणले कुलप बी तसंच आहे ना. म्हणले चाबी हरपली काय? म्हणे चाबी बी कमरालाच आहे ना. म्हणले मग कृष्ण आत गेला कसा? मला सांगा महाराज. गोल्डाऊनच्या शटरला कुलप लावली. कुलप कुठं लावली? बाहेरून लावली का आतून लावली? कुलप कुठं लावली? बाहेरून. आणि देव कुठं राहतो? आत हारी. मग त्याला कुलप तोडायची गरज आहे का? नाही. सर्वा गटीरामध्ये हादिक पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. म्हणे बाई एवढी हिम्मत कोणी केली? मनती नंदाची या पोरे, 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 मनती नंदाची या पोरे. म्हणले बाई एवढी हिम्मत कोणी केली असावी? महाराज म्हणतात, मनती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे, त्याच्याशिवाय ही चोरी कोणी करू शकत नाही. तया विन हे नासी नव्हे दुसरिया ऐसी विठोबा रखुमाई. अरे विठोबा
करू नको माझे बाबा हरित घोडा करू नको रे करू नको माझे बाबा हरित घोडा करू नको रे करू नको रे बाबा हरित घोडा करू नको रे करू नको माझे बाबा करू नको रे करू नको माझे बाबा हरित घोडा करू नको रे करू नको माझे बाबा हरित घोडा करू नको रे करू नको माझे बाबा हरित घोडा करू नको रे करू नको माझे बाबा यशोदेने धरिला करी बैसविला मांडीवरी 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 बसवणी करीतो एक बसवणी करीतो हरित घोडा करू नको रे करू नको माझे बाबा हरित घोडा करू नको माझे बाबा हरित घोडा करू नको माझे बाबा आपल्या सोयगाव सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य भगवान परमात्म्याला यशोदेनं सांगितलं यशोदे कृष्णा यशोदेला सांगितलं कृष्णाला की बाळा सगळ्या गोकुळातल्या गवळणी त्रस्त झाल्या तो खोड्या करायचं सोडून दे खोड्या नको करू माझे बाबा ओ खोड्या नको करू माझे बाबा यशोदेने धरिला करी बैसविला मांडीवारी यमुनेची माती काशील का बाबा खोड्या नको करू माझे बाबा ओ यशोदेनं सांगितलं कृष्णा खोड्या करायचं बंद कर 1 वाजला कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कृष्णाला विनंती केली कृष्णा वड द्यावा कोड्या पेंद्या सुदामा त्याच्या डावामध्ये जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळणी यशोदेनं कृष्णाला ताकीद दिली कृष्णाला सांगितलं उद्यापासून तू घरीच राहू नको उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना मग सगळे गोपाळ घेतले सगळ्या गायी घेतल्या भगवान परमात्मा रानात गेला आणि गायी चारत असताना तिथं देव खेळ खेळायला लागला
येणे बबरा बाजी बबरा येणे बबरा बाजी बबरा येणे बबरा बाजी बबरा येणे बबरा बाजी बबरा याराने गीतान बरा कक्षी वामे पान मश्रुन कवलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरदो हासयन् नर्म विश्वे स्वर्गे लोके मिष्यति बुभुजे यज्ञ बुगुबाल केली गोपाल कृष्ण भगवान ईश्वर